आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघूया। खेडकर कुटुंबाच्या पुण्यातल्या बाणेर रस्त्यावरच्या बंगल्याला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावलं गेलेलं होतं, मात्र आता अचानक हे कुलूप उघडण्यात आलंय। आत बंगल्यामध्ये नेमक्या कोण व्यक्ती आहेत याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही। पूजा खेडकर या वाशिममधून निघाल्यावर कुठे गेल्यात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अशा वेळेला खेडकर कुटुंबाचा बंगला पुन्हा उघडण्यात आलेला आहे, मात्र पूजा खेडकरांच्या घराचा दरवाजा उघडताच दोन पोलीस हवालदार तपासासाठी दाखल देखील झालेले आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मंदार, या बाणेर रस्त्यावरचा जो बंगला आहे खेडकरांचा, त्याचा दरवाजा उघडला गेलाय, कुलूप त्याचं काढलं गेलेलं आहे, मात्र आतमध्ये नेमकं कोण आहे याबद्दल उत्सुकता आहे। मंदार, काय नेमकी अपडेट मिळतेय? या बंगल्याच्या आतमध्ये दोन व्यक्ती दृष्टीस पडलेल्या आहेत। ज्या दोन व्यक्ती आधी या बंगल्यामध्ये दिसलेल्या नव्हत्या। आतमध्ये एकतर खेडकर कुटुंब या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं किंवा त्यांचे जे इथे नोकर आहेत किंवा कामगार आहेत ते पाहायला मिळालेले होते, मात्र दोन नव्या व्यक्ती पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासोबत पूजा खेडकर इथे आलेल्या आहेत का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। पुण्यातील बाणेर रस्त्यावरील हा खेडकर कुटुंबियांचा ओमदीप नावाचा बंगला, या बंगल्याचं गेट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचं आपण पाहत होतो। अगदी पोलीस आल्यानंतर देखील मनोरमा खेडकर यांनी या बंगल्याचं गेट उघडायला नकार दिलेला होता आणि त्यानंतर या बंगल्याला दोन कुलूप लावण्यात आलेली होती, मात्र ही कुलूप जी आहेत ती उघडण्यात आली आहेत। आतमध्ये व्यक्ती आहेत, आपल्या दृश्यांमध्ये देखील या दोन व्यक्ती दिसत आहेत, दोन तरुण आहेत या दृश्यांमध्ये किंवा व्हिज्युअल्समध्ये दिसणारे, मात्र पूजा खेडकर आहेत का हे स्पष्ट झालेलं नाही। काल वाशिममधून पूजा खेडकर निघाल्या। पूजा खेडकरांना एकतर मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये पोहोचायचंय, तिथे त्यांना बोलावण्यात आले आणि दुसरीकडे पुणे पोलिसांनी देखील त्यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलेलं आहे। अशा वेळी हे दोन कॉन्स्टेबल जे आहेत पुणे पोलीस दलातील ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे पूजा खेडकर इथे आहेत का, आल्यात का हा प्रश्न उपस्थित होतोय आणि पूजा खेडकर काल संध्याकाळनंतर कुठे गेल्या होत्या या प्रश्नाचं उत्तर या बंगल्यातून मिळणार का हे पाहावं लागेल। मंदार, आणि सोबतच दिलीप खेडकर देखील सध्या नेमके कुठे त्याबद्दल देखील माहिती मिळालेली नाही। बंगल्यात दिलीप खेडकर असू शकतात का, कारण अटकपूर्व जामीन देखील त्यांनी मिळवलेला होता। दिलीप खेडकर बंगल्यात असण्याची शक्यता कितपत दिसतेय मंदार? दिलीप खेडकर देखील या बंगल्यामध्ये असू शकतात, कारण त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे। 25 जुलैपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे आणि जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर यांच्या बाबतीत आणि जी सुरू होणार आहे पूजा खेडकर यांच्या बाबतीत, त्या संदर्भातली कागदपत्र, त्या संदर्भातले दस्तऐवज या बंगल्यामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी ही कागदपत्र मिळवण्यासाठी या बंगल्यामध्ये ते आले असण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर या बंगल्याला आतून कुलूप लावण्यात आलेलं आहे। जे कुलूप आपण गेले काही दिवस बाहेरून पाहत होतो ते कुलूप या बंगल्याला आतून लावण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये दोन व्यक्ती देखील काही वेळापूर्वी आपल्याला नजरेस पडलेल्या होत्या, मात्र पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर आतमध्ये आहेत का हे मात्र स्पष्ट झालेलं नाही। ठीक आहे मंदार, नेमक्या व्यक्ती कोण आहेत थोड्याच वेळात कळेल आणि त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं निश्चितपणे जाणून घेऊ। धन्यवाद तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।